चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे धनंजय वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अब्दुल नाझीर हे काय आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो? हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रब्बी पिकासाठी आवश्यक असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कर्नाटकमध्ये अरबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? कर्नाटकामध्ये अरबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शॉनचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? शॉनचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे म्यानमार या ठिकाणी शॉनचे पठार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अकर्मक भावे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती आहे? गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हुबळी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, एप्रिल 2023मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे? एप्रिल 2023मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1950 रोजी भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे? महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 23% आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 18 एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मिंटो नेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? मिंटो नेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे व्हॉलीबॉल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मरुद शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मरुद शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वारा. काय आहे? मरुद या शब्दाचा समानार्थी शब्द वारा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, त्याने हे चित्र काढले आहे वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. त्याने हे चित्र काढले आहे वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्मणी प्रयोग होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शरद गांधी या टोपण नावाने ओळखले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अनीती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, फायकॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित शास्त्र आहे? फायकॉलॉजी हे शास्त्र कशा संबंधित शास्त्र आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शेवाळशी शास्त्र संबंधित आहे. फायकॉलॉजी काय आहे? शेवाळशी संबंधित आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे योग्य. योग्यचं काय? अभ्यस्त हे समानार्थी शब्द आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी आहारामध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता असतो? मानवी आहारामध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे मानवी आहारामध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
संघराज्याचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो? संघराज्याचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आयदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आयदीचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आळशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केवळ वाक्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लेप्चा ही जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळते? लेप्चा ही जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिक्कीम राज्यामध्ये लेप्चा ही जमात आढळते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आवृत्ती बीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? आवृत्ती बीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे निओटिका हे काय आहे? आवृत्ती बीजी वनस्पती आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रात संबंधित आहे? व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे साहित्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शहरीकरणाचा प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरते? शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते एक घटक कारणीभूत ठरते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरील बरोबर म्हणजे जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरण हे आपलं वरीलपैकी सर्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक कोणी पटकावलेले आहे? ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक कोणी पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अभिनव बिंद्रा याने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेले आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रतिगामी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द उठावर येणारे टपाल. शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द उठावर येणारे टपाल. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सांडणी स्वार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत? आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 14 जागा आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रात्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? रात्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. निशा, रजनी आणि रात हे वरीलपैकी सर्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते? व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7 फूट असते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते? 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मगध हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, समापन कर्मणी यांचे वाक्य ओळखायचे आहे मित्रांनो. समापन कर्मणी यांचे वाक्य ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्यांची कविता लिहून झाली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो? वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उंट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, धडा शिकवणे वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ सांगायचा आहे मित्रांनो. धडा शिकवणे वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अद्दल घडविणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल.